हे बघा, जे व्हायचं ते झालंय. आता पुढे काय करायचं ते ठरवा. पुढे काय करायचंय तेच काही कळेना मला. परवा मुलाकडची मंडळी येतील, त्यांना काय उत्तर द्यायचं? पैसा हुंडा देऊन कन्यादान केलं होतं, कन्याच राहिली नाही. पोरगी पण गेली, पैसा पण गेला. माझं तर म्हणणं आहे त्यांना निरोपच धाडूया, म्हणजे ते इथे येणारच नाही. आणि त्यासनी सांगूया जमल तेवढ्या गोष्टी परत करायला, म्हणजे कसं तुमचा बी भार थोडा कमी होईल. चंद्रकांत भाऊ, माधवी तू आज जा. माझं ऐका, येऊ द्या मुलाकडील मंडळींना. मुलीलाच घेऊन जायला येणार आहेत ना, मग मुलगी तर आहेच ना तुमच्याकडे. ही जी आत गेली आहे ना माधवी, हिचंच लग्न करून टाकू. त्यामुळे तुमच्या लग्नाचा खर्चही वाचेल आणि तुमच्या डोक्यावर जे मुलीचं ओझं आहे तेही कमी होईल, आणि त्याचबरोबर नातेसंबंध पण टिकून राहतील. तुम्ही जो दान हुंडा दिला होता त्यातच जर तुमच्या लहान मुलीचं लग्न होणार असेल तर काय हरकत आहे. आणि मला वाटतं तसंही तुमच्याकडे जेवढे पैसे आहेत तेवढ्या पैशात तर तुमच्या माधवीसाठी यापेक्षा चांगला कुठून मिळणार आहे मुलगा. जरा विचार करा, समजून घ्या. घरातले संबंध घरातच राहतील. बरोबर बोलतायत पंडितजी. हा तर मग ठीक आहे, तुमचं सगळ्यांचं हेच मत असेल तर माधवीचं लग्न ह्याच मुलाशी लावून देऊया आणि लगेच पाठवणी करून देऊ. मला एवढ्यात लग्न नाही करायचंय. माधवी तू गप्पपणे आज जा बघू. तुझ्या लग्नाचा निर्णय आम्ही घेणार, तू नाही. नाही, मला लग्न नाही करायचंय आई. उगाच वाद घालू नकोस, इथे आमचा निर्णय झालाय, तुला विचारणार नाही आम्ही. मी भीमरावकडे जाईन, तो माझी मदत करेल. जसं त्याने त्याच्या बहिणीचं लग्न थांबवलं तसंच तो माझंही लग्न थांबवेल. तू त्याची मदत घेणार आमच्या विरोधात जाऊन? आमच्या विरोधात जाणार तू? हे काय करताय तुम्ही? सोडा तिला. चला या इकडे या. चला बसा बसा इथे. चला बसा. हा त्याचाच परिणाम आहे. हिला मारून नाही तर लग्न करूनच वठणीवर आणावं लागेल. त्यामुळे जरा शांत व्हा आणि लग्नाच्या तयारीला लागा. भीमबाळा, आता बस झालं. माधवी आणि कामदाच्या भानगडीत तू पडू नकस. तसं बी त्या लोकांचा आपल्या लय राग आहे. उठसूट आपल्याला त्रास द्यायचा प्रयत्न करतायत. आपल्या संग वाद घालायचं निमित्त बघतायत. हे बघ बाळा, आपल्या स्वतःच्या हक्काची लढाई ही वेगळी गोष्ट आहे आणि त्यांच्या समाजात ढवळाढवळ करणं ही वेगळी गोष्ट आहे. पण बाबा, त्या दोघी माझ्या बहिणी आहेत. त्या दोघींच्या बाबतीत काहीतरी चुकीचं घडत असेल तर मला गप्प बसून कसं चालेल? हे बघ भीमा, या समाजात रोज रोज काय ना काहीतरी चुकीचं घडतच. मग काय घर, शाळा आणि आम्हा समध्यासने सोडून फक्त लढणार आहेस? तुझ्या या जखमेकडे बघ. जर का रोज तुला अशी जखम झाली तर तू सहन करशील? अरे पण तुझ्या आई बाबासनी सहन होईल काय? जर त्या दोघींनी काय झालं तर मला बोलावं लागेलच ना. आणि त्यांच्या घरचे काय चुकीचं करणार आहेत ते मला ठाऊक नाही. तुला तुझ्या बाबांचं ऐकावं लागल म्हणजे लागलच. हा भीमराव फक्त आपल्या समाजाचाच नाही तर आपल्या लोकांचा मेंदू देखील खराब करत चाललाय. म्हणूनच तर ही मुलगी असं बोलते. आणि मग विचाराची घुसखोरी सगळ्यात वाईट परिणाम साधती. माधवी तू आज जा आणि शांतपणे ताईच्या दुःखातून बाहेर यायचा प्रयत्न कर. म्हणजे परवापर्यंत नवरी म्हणून उभं राहायला जड जाणार नाही. ठीक आहे, जा. मला नवरी नाही बनायचंय. अगं कुठे चाललीस? माझ्या त्या भावाकडे जो ताईच्या जाण्याचं दुःख समजून घेईल. तुम्हा लोकांसारखं नाही जे दुःख विसरून हुंडा वाचवण्याचा प्रयत्न करतायत.
आणि आपल्या मुलीचा बळी देताय. ए थांब थांब थांब. जाऊ द्या तिला. दुःख दूर झाले पाहिजे, मग ते कसे का होईना. फक्त ती घरी परत आल्यावर तिला आंघोळ तेवढी घाला. अस्पृश्य लोकांचा स्पर्श घरात नाही आला पाहिजे. आणि आता हीच संधी आहे. भीमरावला जे काही करायचं असेल ते त्याला करू द्या. तुम्ही तुमच्या निर्णयावर फक्त ठाम राहा की मग काही झालं तरी तुम्हाला तुमच्या मुलीचं लग्न करावंच लागेल. तो भीमराव जसा जसा जिंकत जाईल तसा तो आणखी ताकदवान बनत जाईल. आणि उद्याचा पराभव त्याच्या या ताकदीला आणि आत्मविश्वासाला दोघांनाही तडा देईल. शेठजीचं म्हणणं एकदम बरोबर आहे. काय मंडळी? बरोबर आहे. ठीक आहे, मग आपण लग्नाची तयारी सुरू करू. तुम्ही लग्नाची तयारी करा, आम्ही निघतो. हे बघा, माहितीये प्रश्न आपल्या मुलीच्या लग्नाचा आहे, पण 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 मला काहीच नीट वाटत नाहीये. आजच ते शेठजी भीमराव कडून हरले आणि त्या भीमरावाने आपला शिक्षणाचा हट्ट पूर्ण केलाय आणि ते आता आपल्या हरण्याचा बदला माधवीला प्याद बनवून घेत आहेत. आणि आता यांना मध्ये आणून आपण आपल्या मुलीचं लग्न या जातीच्या लढाईचं रणांगण का करायचं? अगं, शेठजीचा पराभव म्हणजे आपल्या जातीचा आणि आपल्या समाजाचा पराभव आहे. आणि ह्या पराभवाचा सूड घेण्यासाठी जर आपल्या दोन्ही पोरी उपयोगी पडणार असतील तर ह्या गोष्टीमुळे समाजात आपला अजून मान वाढेल. माधवीचं लग्न करू आणि ह्या लग्नामुळे जेव्हा रामजीचं कुटुंब अपमानित होईल ना, तेव्हा लोक शेठजीचं नाव नाही घेणार. भलेही शेठजीने सगळं काही केलं असेल त्या भीमरावला धडा शिकवण्यासाठी, पण माधवी माझी मुलगी आहे. माझ्या मुलीचं लग्न होतंय. गावकऱ्यांच्या नजरेत माझी इज्जत वाढणार आहे. आपले चांगले दिवस येणार आहेत. माधवीची आई, समजून घे. फक्त एवढाच विचार कर आणि खुश राहा. कामदा तर गेली आणि गाववाल्यांच्या नजरेत देवी झाली, पण माझ्यापासनं तर दूर गेली ना. आणि माधवीच्या भल्याचा विचार करण्याऐवजी दुसऱ्यांना धडा शिकवायचा विचार जास्त केला जातोय. मग मला कसा आनंद होणार? भीमराव, मला लग्न नाही करायचंय. बाबा म्हणतायत जिजाजींना हुंडा दिलाय म्हणून ताईच्या ऐवजी मला पाठवायचं. पण ताईला जाऊन एक दिवस पण नाही झाला आणि मला नवरी बनवण्याचे स्वप्न बघतायत. तसं मी नाही करू शकत. लग्नाचा विचार सुद्धा नाही करू शकत. भीमराव, तूच माझी काहीतरी मदत कर. हे लग्न होऊ देऊ नको. भीमबाळा, माधवी आणि कामदाच्या भानगडीत तू पडू नकस. आपल्या सौताच्या हक्काची लढाई ही वेगळी गोष्ट आहे आणि त्यांच्या समाजात ढवळाढवळ करणं ही वेगळी गोष्ट आहे. एकमेव तूच आहेस जो माझी मदत करू शकतोस. जसं तू मंजुळाचं लग्न थांबवलंस तसं माझं लग्न पण थांबव की. तू काही बोलत का नाहीयेस भाऊ? हे बघ बाळा, मंजुळाचं लग्न मोडल्यामुळे आपल्याला लय मोठी किंमत मोजावी लागली. कुणाचा जीव गेला,
एकाला तुरुंगात जावं लागलं. एवढंच नाही तर माझ्या पोरीचा भरला संसारावर पण परिणाम झाला. पर ह्यो आमच्या घरातला प्रश्न आहे, तर आम्ही तुमच्या घरला येऊन तुझं लगीन कसं काय मोडू शकतो? म्हणजे मी तुमच्या घरातली नाहीये भीमराव. तुझं हे प्रेम बघून मला लय चांगलं वाटलं. पर बाळा, हे सत्य आहे की आमच्या दोन घरांच्या मध्ये एक भली मोठी भिंत आहे जातीची, आणि ती वलांडणं म्हणजे कुणाला शक्य नाही. भीम, मी तर या आशेने आली होती, वाटलं तर हे घर माझंच आहे, कारण इथे माझा भाऊ राहतो जो मोठमोठ्या न्यायाच्या गोष्टी करतो, जो अन्यायाच्या विरोधात आवाज उठवतो. पण तो माझा गैरसमज होता. तो फक्त स्वतःसाठी आणि स्वतःच्या बहिणींसाठी लढतो, मानलेल्या बहिणींसाठी नाही. मानलेल्या बहिणींसाठी त्याच्या समोर जातीची मोठी भिंत येते. ताई, मला माफ कर. तुला मदत न करण्यामागं माझा नाईलाज आहे. बरं झालं भीमराव, मी तुझं ऐकून शाळा नाही शिकले, नाहीतर मी पण आपल्यात आणि परक्यात फरक शिकले असते. हे असं शिकून सवरून शहाण होण्याचा काय फायदा? मी अडाणीच बरी आहे. नाही नाही, तुझा काहीतरी गैरसमज झाला. चांगलंच समजवा भीमरावांना की आता मी मुद्दाम लग्न करीन, आणि ह्यासाठी करीन की आयुष्यभर भीमरावाला पश्चाताप व्हावा की मी माझ्या बहिणीचं लग्न थांबवायच्या वेळेला लपून बसलो होतो. बाबा, आई, मी तुमचं ऐकलं, पण माझ्याकडनं पाप झालंय. आज पहिल्यांदाच मला स्वतःचा राग येतोय. आणि मी तुम्हा दोघांवर नाराज आहे. मला प्रत्येक वेळी शूरवीर बनवायचं वार्ता करणार बाबा, त्यांनी आणि आईनं मला भिंतीच्या मागे लपून बसायला भाग पाडलं. भीमाबाई, जाऊ दे त्याला. त्याला रागवायचा पूर्ण हक्क आहे आणि योग्य बी आहे. त्याला आता नाही कळणार की एका शूरवीराला लढायला मोकळीक देणं आणि त्याला लढायला शिकवणं लय गरजेचं आहे, आणि त्याचं रक्षण करणं हे बी एक मोठं काम आहे. आणि एका आई बापासाठी हे काम लय जिकरीचं असतं या की एक असा शूरवीर घडवणं. बाकी काही कोणी म्हणो, आपल्या लेकराला जेव्हा दुखापत होते, लय त्रास होतो, आणि त्याला त्यापासून वाचवणं यात कुठलंच पाप नाही. मी त्याला बघून येतो काकू. आलीस का आपल्या त्या भावाला भेटून? बघतोच तो हे लग्न कसं थांबवतो ते. अगं सगळी तयारी झाली आहे, आणि एक गोष्ट लक्षात ठेव, उद्या सकाळपासून हळदीचा कार्यक्रम आहे, आणि जर तो मध्ये आला ना तर मारून फेकून देऊ त्याला. तुम्ही म्हणाल तेव्हा हळद लावून घे, जेव्हा तुम्ही म्हणाल लग्न करून घे. बरं झालं तुझा भाऊ आधीच घाबरला.
माधवीची आई, शुद्धीकरण करून घ्यायचं. मी जरा शेजारच्या लोकांना आमंत्रण देतो. तू त्याच्या घरी गेली होतीस? हो, पण तो भिंतीच्या मागे लपून बसला. माझा भाऊ माझ्याकडे पाठ करून उभा होता. बाळा, तुझं मन खूप चांगलं आहे. तुला या जातीतल्या अंतराची काहीच माहिती नाहीये. भीमरावाला तू भाऊ मानतेस, पण त्याने तुला त्याची बहीण मानलंच नाही ग कधी. अगं, त्याला तर ही गोष्ट एका विजयासारखी वाटत असेल की एका स्पृश्य जातीतली मुलगी त्याला राखी बांधते. तू नातं सोडलंस, पण त्याने त्यातून त्याचा विजय आणि त्याचा फायदा पाहिला ग. ध्रुव, माधवी ताईला हेच वाटलं असेल ना व, कमी स्वार्थी आहे. तिनं माझ्या संग नातं जोडलं, पण गरजेच्या वेळी मी पळून गेलो. न काय करू? काय करशील मित्रा? काका काकू पण त्यांच्या जागी बरोबरच आहेत. हे बघ, आज जर शाळेमध्ये काका ऐन वेळेला फौजदार साहेबांना घेऊन आले नसते तर मग त्या लोकांनी तुझा जीव घेतला असता. आणि असं कधी पण होऊ शकतं. मग काय जीवाला घाबरून गप्प बसू? पण तुझ्या आई बाबांना तर जीवाची भीती आहे ना, आणि मला पण आहे. हे बघ भीम, तू थोडा विचार कर आणि मनाला शांत कर की जर वरच्यानीच इथे सगळ्यांच्या अडचणी दूर नाही केल्यात तर मग तू तर माणूस आहेस ना, मग तू कसा काय सगळ्यांच्या अडचणी सोडवू शकशील? पण हे तर माणूस समज काय करू शकतो, आणि माणसांच्या अडचणी माणूसच दूर करू शकतो, वरचा नाही. हळदीच्या मुहूर्ताची वेळ झालेली आहे. हळद लावायला घ्या. माधवीची आई, सुरू करा. नवऱ्याकडची उष्टी हळद आली आहे, हे घ्या. हळदी समारंभ सुरू झालाय, पण भीमराव अजून आला नाही लग्न थांबवायला. शेठजी, शाळेत एक काठी बसली होती म्हणल्यावर अक्कल ठिकाणावर आली असेल त्याची, आणि आज तर समद्याच्या हाती काठी आहे. पण तरीही त्याच्या कानावर ही खबर पोहोचली पाहिजे की हळदी समारंभ सुरू झालाय. भीमराव, हळदी समारंभ सुरू झालाय. हिम्मत असेल तर थांबून दाखवू. मी हळद लावून घ्यायला तयार आहे, मग का त्याला उगाच सांगताय? त्याची लायकी दाखवण्यासाठी. मोठा समाज सुधारक म्हणून मिरवतोय ना, त्याला ठाऊक असलं पाहिजे समाजात जोपर्यंत आमच्यासारखी माणसं आहेत तोपर्यंत आमच्या समाजाच्या केसालाही धक्का लावू शकत नाही कुणी. समजलं? मंगेश, एकदा ओरड. भीमराव, हळदी समारंभ सुरू झालाय. हिम्मत असेल तर थांबून दाखवू. अजून एकदा ओरड. भीमराव, हळदी समारंभ सुरू झालाय. हिम्मत असेल तर थांबून दाखवू. मन भीमराव येणार आहे. तुम्ही या मुलीचं लग्न नाही करू शकत. का नाही करता येणार लग्न? आणि हे सगळं सांगणारे तुम्ही कोण आहात की आम्ही काय करू शकतो किंवा काय नाही करू शकत? आम्ही महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची संस्था सत्यशोधक समाज याचे कार्यकर्ते आहोत. आम्ही बालविवाह विरोधात मोहीम चालवतो.
कारण बालविवाह आपल्या समाजासाठी धोका आहे. समाजात स्त्रियांच्या विकासासाठी बालिका शिक्षा आणि विधवा विवाह याला प्रोत्साहन देतो. म्हणजे या लोकांना तू पाठवलेस भाऊ? ताई, आई आणि बाबांनी सांगितलं होतं की मध्ये पडू नकस, पण महात्मा फुलेंच्या संस्थेचे माणसं तर मध्ये पडू शकतात ना. आता ते तुझे लगीन नाही करू देणार आणि एका बहिणीच्या एका भावावर असलेल्या विश्वासाला तडा नाही जाऊ देणार.